नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात श्री ब्रजधाम हरेकृष्ण मंदिर इस्कॉन तर्फे आयोजित श्री श्री राधाकृष्ण रथोत्सव सोहळा शुक्रवारी पार पडला। प्रारंभी रथोत्सव आणि नगर संकीर्तन दिंडी काढण्यात आली। कोटमगाव रोड, खवगल्ली, फत्तेपुरुष नाका, विंचूर चौफुली, मार्केट यार्ड अशी दिंडी काढण्यात आली। दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवचन, कीर्तन, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आज आपण येवल्यात रथयात्रा बघितली। सर्व भक्त येवल्यातले बरेचसे जॉईन आले त्यांनी चांगला एक्सपिरियन्स घेतला। रथयात्रा हे जगभर होतात आणि आज प्रथमच येवल्या शहरात झालेला आहे। येवल्यावासींना हे एक सुखद स्मृती राहणार आहे आणि असं इच्छा करतो की आम्ही प्रत्येक वर्षी अशी रथयात्रा घेत राहू आणि येवल्यावासी आणि जवळपासच्या सगळ्या लोकांना आनंदमय ठेवूया। हरे कृष्ण। आज 26 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ इस्कॉन या संस्थेमार्फतमध्ये ब्रजधाम मंदिर हरिकृष्णा कोटमगाव तर्फे श्री श्री राधाकृष्ण रथयात्रा महामहोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। येवल्यातली तशी पहिलीच रथयात्रा होती, परंतु सर्व येवलावासीय आणि सर्व भक्तवृंदांच्या सहभागाने हा उत्स्फूर्त असा हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आज येवला येथे झालेला आहे। तर खरोखर ही फार आमच्या सर्व भक्तांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे। सर्वांनी खूप सहभाग घेतला। येवलावासीयांनी सर्वांनी भगवंताची पूजा केली आणि सुंदर असं सर्व हे नियोजन, महाप्रसाद आणि लेक्चर सर्व असं सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला। म्हणून सर्व भक्तांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो। आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली। या प्रसंगी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।